सो तुम्ही हा व्हिडिओ यासाठीच प्ले केला असेल ना, की तुमची पण एक्झाम येते. बिकॉज एक्झामला फक्त आणि फक्त 1 मंथ राहिलाय. सो यामध्ये आपण कसं कन्सिस्टन्स राहणार? असं 1 महिना राहिला तर स्टडी होणार का? किंवा फेल होऊन जाईल? हे एवढे सगळे टॉपिक्स आहेत ना आपल्या थॉट माइंडमध्ये, की आपण पूर्ण फ्रस्ट्रेट झालो आहोत. सो हेच आपण आज डिस्कस करणार आहोत, की आपण आपल्या माइंडला कशाप्रकारे आपण सवय लावू शकतो, की जेणेकरून आपल्या हा 1 मंथमध्ये आपण छान स्टडी हॅबिट आपल्या इन्क्लूड करू आपल्या डेली रुटीनमध्ये, की जेणेकरून आपली स्टडी जी आहे बिल्डअप होईल आणि आपली एक्झाम जी आहे छान जाईल. सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि मी तुमची लाडकी मैत्रीण संजीवनी गवई. सो टुडेज आर टॉपिक अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी मोटिवेशनल होणार आहे. बिकॉज आत्ता जे 1 मंथ राहिले आहे माझ्या एक्झामसाठी आणि तुमच्या देखील एक्झाम लवकरच होणार आहेत. आता जे-एन-एम सेकंड इयरचे एक्झाम्स आहेत, नंतर जे-एन-एम थर्ड इयरचे आहेत, देन फर्स्ट इयरचे, असे करत सगळ्यांचेच एक्झाम येत आहेत. सो आपण सगळे टेन्शनमध्ये आलो बिकॉज की आत्ता एक्झाम येणार आहे, हेच टेन्शन घेऊन सगळे टेन्शनमध्ये आहेत. सो मी देखील आहे. सो याच रिलेटेड व्हिडिओ होणार आहे, की आपण कशाप्रकारे आपण 1 मंथच्या आतमध्ये आपण आपले सगळे सब्जेक्ट क्लिअर करून आणि छान मोटिवेशन घेऊन हा पूर्ण आपण आपल्या एक्झामसाठी रेडी होणार आहोत. सो डिले न करता व्हिडिओला सो लेट्स गेट स्टार्टेड फॉर व्हिडिओ. आणि हो, व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि लाईक करायला विसरू नका. सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते, की असं नाही होणार आहे, की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर की तुम्ही कुठे टॉप कराल किंवा तुम्हाला खूप छान पर्सेंटेज भेटतील, असं काहीच नाहीये. किंवा मी असं तुम्हाला म्हणणार नाहीये, की तुम्ही 1 महिन्यासाठी गायब व्हा आणि एवढा कन्सिस्टंट अभ्यास करा, की जेणेकरून तुम्ही टॉप कराल. असं काहीच नाहीये. बेसिकच्या गोष्टी करायच्यात आपल्याला, जे मी पण करणार आहे फॉलो आणि तुम्ही देखील फॉलो करा, जेणेकरून आपली एक्झाम छान जाईल. आपल्याला आहे ना, या 1 मंथमध्ये फक्त आणि फक्त या 10 स्टेप फॉलो करायच्यात. सो या 10 स्टेप फॉलो केल्याच्या नंतर आपण खूप छानपैकी आपल्या एक्झामसाठी रेडी असणार आहोत. सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे, ट्राय टू वेक अप अर्ली मॉर्निंग. सो सगळ्यांना वाटेल की काय यार, की सकाळ-सकाळी उठायचंय. बट आपल्याला करावं लागणार आहे. कारण की आता एक्झाम जवळ आली, आपण कुठल्याच रिझन्स देऊ शकणार नाहीये. सो ट्राय करा आणि वेक अप अर्ली मॉर्निंग का माहिती का? की मी स्वतः पण लवकर नाही उठत, जेणेकरून आणि मी स्वतः आता सध्या ट्राय करते, की 2 डेज झाले मी स्वतः लवकर उठले. तर त्याने मला काय समजलं, की खूप वेळ भेटतो आपल्याला. दिवसातला ना, जे आपण लवकर उठतो ना, तेव्हा असं वाटतं खूप मोठा दिवस चाललाय. तुमच्या देखील सोबत होत असेल असं. त्याने काय होतं माहिती का, आपल्याला खूप टाईम भेटतो स्टडीसाठी. सो तुम्ही मॉर्निंगला 2 टॉपिक करा, नाईटला 2 टॉपिक करा, मध्ये तुम्ही रिव्हिजन करा. अशा प्रकारे तुमचा खूप छान दिवस जाईल. कधी? जेव्हा तुम्ही मॉर्निंगला लवकर उठाल. सो यू कॅन ट्राय टू वेक अप अर्ली मॉर्निंग. आय होप तुम्ही पण ट्राय कराल. सो सेकंड गोष्ट, सेकंड स्टेप काय आहे, की डेली रीडिंग अँड रायटिंग. सो रीडिंग अँड रायटिंगचा अर्थ काय माहिती का? म्हणजे की आपण कसं करतो, की बेसिकली मी तरी करत कशी होती, की फक्त आणि फक्त ना नोट्स काढायचे. फक्त आणि फक्त नोट्स काढायचे किंवा फक्त आणि फक्त वाचायचे. तर ह्या दोन्ही पण गोष्टी एकच नाही केल्याने चालणार. आपल्याला दोन्ही देखील कन्सिस्टन्स कराव्या लागतील. म्हणजे कसं, की दिवसभर फक्त रायटिंगच नाही करायचे. दिवसभर रायटिंगच केल्याने काय होणार, की आपल्याला कुठली पण एक गोष्ट केल्याने काय होतं, आपण कंटाळतो. म्हणजे आपण कसं करतो, मग ती सोडून देतो गोष्ट. यार खूप लिहिलं मी आता, मी नाही लिहिणार किंवा एवढ्या वेळपासून मी सकाळपासून लिहितच आले, तर त्याने काय होतं, आपल्याला वाटतं, की आता बस झालं. सो म्हणून काय करायचं, रीडिंग अँड रायटिंग दोन्ही देखील करायच्या. बघा, अर्धा तास तुम्ही लिहिलं ना, तर इनफ आहे. अर्धा तास लिहिलं ना, थोडासा ब्रेक घ्या. त्यानंतर अर्धा तास तुम्ही वाचा. अशा प्रकारे काय करा, की तुम्ही तुमचा टाईम मॅनेज करा. एकच गोष्ट सतत करायची नाहीये. अँड थर्ड हॅबिट आहे रीडिंग एम-सी-क्यूज इन डेली. डेली आपल्याला एम-सी-क्यूज वाचायचे. मी तुम्हाला सांगते, सिंपलशी गोष्ट घ्या. की ना 15 मार्काचा आम्हाला क्वेश्चन असतो. म्हणजे आपल्याला आहे क्वेश्चन 15 मार्काला लास्टला आपल्याला क्वेश्चन असतो, की 15 मार्काचा तुम्हाला सॉल्व्ह करायचा. तर आपलं सगळं फोकस काय असतं, की मला तो 15 मार्काचा क्वेश्चन नाही सोडायचा आणि तो पूर्ण लिहून यायचा आहे. सो याच्यावर आपलं सगळ्यांचं फोकस असतं. आपल्याला वाटतं, की 15 मार्क खूप जास्त इम्पोर्टन्स आहेत. सो त्यामुळे काय होतं माहिती आहे का, की आपण पूर्ण वेळ ना त्या 15 मार्काच्या क्वेश्चनला देत राहतो, की आपल्याला पूर्ण हा आला पाहिजे. पण त्याने काय होतं माहिती आहे का, तुम्ही किती पण कट टू कट लिहिला ना, तर तुम्हाला ना तो एक्झामिनर तो 10 किंवा 12 मार्कच देणार. याच्या व्यतिरिक्त वरती मार्क नाही भेटणार.
सो त्याच तुम्ही बघा, की एम-सी-क्यूज आपल्याला 15 मार्काचे स्पेसिफिक एम-सी-क्यूज येतात. त्याच्यामध्ये काय होतं, की तुम्ही विचार करा, की तुम्ही डेली वाचता, की तुम्हाला रीड झाले, की हे या एम-सी-क्यूजचं हे आन्सर आहे, या एम-सी-क्यूजमध्ये हे आहे. सो याने काय होणार, की तुम्ही डेली रीड केलं ना, की तुम्हाला ते ईझी जाईल. जेव्हा एक्झाम असेल ना, तर तुम्ही 15 मार्क तुम्ही स्वतःच्या हाताने घेऊ शकता. मग त्यामध्ये काय होणार, की तुमचे 15 मार्क इथे गेन होतील. मग त्याने काय होणार, तुमचं आपोआप स्कोरिंग होणार. सो ही अजिबात गोष्ट स्किप करायची नाहीये, एम-सी-क्यूज. आपण म्हणतो, की मी स्वतः पण करायची, की जेव्हा एक्झाम असेल त्याच्या 1 दिवस आधी, 2 दिवस आधी मी रीड करेल. मग मी डायरेक्ट जाईल एक्झामसाठी. तर असं अजिबात नाही करायचंय. पण 1 महिना राहिलाय. सो गाईज 1 महिन्यामध्ये आपले एम-सी-क्यूज झाले पाहिजेत सगळे. एम-सी-क्यूज, मॅच द पेअर, ट्रू अँड फॉल्स हे सगळे डेली वाचत राहायचे. थोडे-थोडे जेव्हा थोडंसं बाहेर जाऊ किंवा म्हणजे थोडंसं काही टाईम भेटला ना, थोडंसं रीड करत राहायचं. सो सो फोर्थ हॅबिट इज अ मोटिव्हेशनल थॉट स्टिक इन युअर वॉल. सो गाईज कसं आहे माहिती आहे का, की जोपर्यंत आपल्याला कोणी मोटिव्हेशन देत नाही ना, तोपर्यंत आपलं माइंड अजिबात काम करत नाही. असं तर सगळ्यांसोबत होतं कारण की आपल्याला वाटतं कोणीतरी सांगावं, मोटिव्हेशन द्यावं, देन मग मी स्टडी करणार. सो त्यासाठी काय करायचं बेसिक आपला ब्रेन आपल्याला सांगते, की मला मोटिव्हेशन हवंय. सो तुम्ही काय करा, एक छानसं थॉट लिहा. छानसं मोटिव्हेशनल थॉट लिहा स्टडी रिलेटेड, की 1 मंथ राहिलाय, की तुम्हाला फोकसफुली स्टडी करायचा आहे. देन तुम्ही छान काही पण तुम्हाला जे मोटिव्हेशनल वाटते ना, ते तुम्ही स्टिक करा तुमच्या वॉलला, की जेणेकरून तुम्ही प्रत्येक वेळेस रिमाइंडर द्याल, की एक्झाम आहे, सो तुम्हाला स्टडी करायची आहे. ऑल ॲन्ड ऑल तुम्हाला प्रत्येक वेळेस ते रिमाइंडर होईल, की नाही मला स्टडी करायची मला थोडा वेळ वाचायचं हे रिमाइंडर होईल. त्यासाठी तुम्हाला 4 स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचंय, स्टिक इन युअर वॉल मोटिव्हेशनल. तुम्हाला जे पण मोटिव्हेशनल वाटलं ते तुम्ही स्टिक करा तुमच्या वॉलला. देन नंबरमध्ये आहे, फिफ्थ नंबर हॅबिट काय आहे, गुड न्यूट्रिशनल इनटेक हेल्थ विल. जर तुमचं गुड न्यूट्रिशनल इनटेक कराल, तर तुम्ही काय म्हणाल, की गुड न्यूट्रिशन तर आम्ही रोजच घेतो. बट कसं होतं माहिती आहे का, की जेव्हा एक्झाम असते ना, तेव्हा आपण खूप पॅनिक असतो, खूप टेन्शन घेतो. त्यामुळे काय होतं, की आपण जेवत देखील नाही व्यवस्थित. आपण व्यवस्थित स्वतःची काळजी पण घेत नाही. असं वाटतं, की नाही मी जेवायला टाईम वेस्ट केला, तर मला खूप सारं लिहायचंय, खूप सारं वाचायचंय. याच्यामध्ये काय होतं, की आपण आपल्याला हेल्थकडे लक्षच देत नाही. सो त्याने काय होतं, की आपण आजारी पडून जातो ऐन टाईमावर एक्झामच्या वेळेस. सो त्याने काय होणार आहे, आपलीच हेल्थ खराब होणार. आपण जितका रीडिंग केली, जितका अभ्यास केला, जर आपण ऐन टाईमावरती आजारी पडलं, तर त्याचा अर्थ आहे का? सो नाही. त्यामुळे काय करायचं, गुड न्यूट्रिशनल इनटेक करा. छान खा, घरचं खा. तुम्ही जंक फूड जर खात असाल, तर प्लीज थोडे दिवस अव्हॉइड करा. देन त्यानंतर परत तेच खायचं आहे. सो तुम्हाला आय होप मला कळलं असेल, की न्यूट्रिशनल इनटेक चांगला करायचा जेणेकरून आपली हेल्थ. ते फिफ्थ हॅबिट आहे, चिट चॅट क्लोज अँड फोकस इन युअर स्टडी. सो गाईज हे ना मी स्पेसिफिक माझ्यासाठी लिहिलंय. कारण की माझी पण एक्झाम आहे, मला पण स्टडी करायचं पण माझं कसं होतं, मला खूप बडबड करायची सवय आहे. मी खूप बडबडी आहे. सो त्यामुळे काय होतं, एवढंसं टॉपिक निघाला तर मी त्याच्यावरती खूप वेळ बोलत राहते. त्याने काय होतं, की माझा तो टाईम वेस्ट होतो. आणि विसरून जाते, की मला स्टडी करायची आहे. सो तुम्ही पण जर असे असाल ना, की तुम्ही खूप वेळ एकाच टॉपिकवर बोलताय, फ्रेंड्ससोबत जाऊन गप्पा मारताय, सो प्लीज हे थोडे दिवस अव्हॉइड करा. हे मी पण करणार आहे. थोडंसं कठीण जाईल आपल्यासाठी, बट आपल्याला स्टडी देखील करायची, पास व्हायचंय. सो गाईज प्लीज थोडंसं तर आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणून थोडंसं चिट कमी करून फोकस इन युअर स्टडी. 7th नंबरची हॅबिट आहे, एन्जॉय युअर डे अँड फुलफिल युअर स्टडीइंग नेक्स्ट डे. आता काही जण म्हणतील, की "दीदी प्रत्येक वेळेसच आपण स्टडी करणार आहोत का? नाही ना, बोर होतं." आणि ऑल एंड ऑल असे खूप सारे असतात, की "दीदी आम्ही प्रत्येक वेळेस स्टडी नाही करू शकणार." मी स्वतः पण एवढ्या वेळ नाही स्टडी करू शकत, की पूर्ण दिवस आपण स्टडी करणार. आणि काही काय कसं होईल, की काही सो यामध्ये मी सांगितलं एन्जॉय युअर डे. म्हणजेच कसं माहितीये का, की बघा आता या 1 महिन्यामध्ये कोणाचा बर्थडे असेल, कोणाच्या घरी फंक्शन असेल, कोणी फ्रेंड्स कुठे फिरायला जात असेल, तर असं नाही म्हणत मी, की प्रत्येक वेळेस अभ्यासच करत राहा, की पूर्ण फोकस तुमचा अभ्यासामध्ये द्यायचा आहे. तर कसं होतं माहितीये का, खूप सारे मी YouTubeवरती व्हिडिओ बघितले. त्याच्यामध्ये काय बोलतात, की 1 महीने के लिए गायब हो जाओ, 1 महीने के लिए ये मत करो, वो मत करो. मी जज नाही करत आहे, बट सांगते, की माणूस नाही कन्सिस्टंट राहू शकत प्रत्येक वेळेस एकच गोष्ट करण्यासाठी. सो मी म्हणते, की त्याच्यामध्ये काय जो एन्जॉय युअर डे म्हणजे जर तुमचा आज बर्थडे आहे, समजा उद्या तुमचा बर्थडे आला, तर असं नाही म्हणत आहे, की तुम्ही बर्थडेच्या दिवशी पण तुम्ही एक्झामचीच तयारी करा. त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का? जर तुम्हाला एन्जॉय करायचा आहे, तर तो पूर्ण दिवस माहिती आहे का, तुम्ही पूर्ण एन्जॉय करा. तुम्ही फ्रेंड्ससोबत बाहेर जाताय ना, तर पूर्ण वेळ एन्जॉय करा, छान फिरा, छान मजा करा. बट जे नेक्स्ट डे असेल ना, तर नेक्स्ट डे तुम्हाला तो फुलफिल करायचा आहे. कसा, की तुम्ही दिवसातून आज मी 2 दिवस
म्हणजे दिवसातून मी ना 3 घंटे अभ्यास करते, सॉरी 3 घंटे मी अभ्यास करते, ठीक आहे, डेली. आणि आज मला उद्या प्लॅन झाला माझा, की मला कुठेतरी बाहेर जायचंय. देन मी काय करणार, की तो 1 दिवसाचा माझा गॅप झाला, तर मी सेकंड डे तो फील करणार. मी 3 घंटे अभ्यास करत होते ना, तर मला तिथे 6 घंटे अभ्यास करावा लागेल. का? कारण की मला मागच्या दिवसाचा पण अभ्यास रिव्हिजन करायचा. सो त्यामुळे काय मी सांगते, की एन्जॉय पण करायचंय, मज्जा पण करायची, बट स्टडी घेऊन सोबत. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. हे मी तुमच्यासाठीच नव्हे, तर माझ्यासाठी देखील अप्लाय करणार आहे. कारण की माझी पण एक्झाम आहे. सो मी हे सगळे 10 जे रूटीन्स सांगते किंवा 10 हॅबिट्स सांगते ना, हे मी स्वतः अप्लाय करणार आहे. आणि तुम्ही पण ते अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल. देन नंतरला 8 हॅबिट आहे, डोंट इग्नोर युअर स्टडी. सो कसं होतं माहिती आहे का? सगळ्यात सिम्पलशी गोष्ट आहे इग्नोर करणे. ते कोणाला पण येतं. इग्नोर करायचं. सो त्यामुळे काय होतं, की आपलं प्रत्येक वेळेस स्टडीवरती इग्नोर होतं. कसं, आज नाही, थोड्या वेळाने करूया. यार मला आज खूपच बोर होतंय. मला झोपच आली. माझं तर स्पेसिफिक असंच आहे यार, मला खूप झोप येते. सो मी झोपून जाते. माझं असं होतं प्रत्येक वेळेस. सो ते इग्नोर करायचंय. हे माहिती का मी तुमच्या सो लास्टचे 2 राहिलेत. 9 नंबर्स आहेत. चेंज युअर स्टडी मेथड्स मीन्स रीडिंग, रायटिंग, वॉकिंग. सो यामध्ये कसं होतं माहिती स्पेसिफिक काही लोकं काय करतात, की एकाच जागेवर बसतात आणि 4-5 घंटे अभ्यास करतात. त्याने काय होतं माहिती का? आपण स्वतः बोर होतो, की एकाच जागेवर बसलोय, कंटाळा येतो. मग आपल्याला वाटतं यार, मग त्याने काय होतं आपली बॅक पेन व्हायला लागते, आपले थोडेसे जॉइंट्स दुखायला लागतात. माझे तर स्पेसिफिक दुखतात. मी स्वतः सांगते, की मी एका जागेवर जास्त वेळ बसले ना, तर मला खूप म्हणजे असं बॅक पेन होतोय आणि म्हणजे तुम्ही जास्त वेळ बसू नाही शकत. त्याने काय होतं माहिती आहे का? तुमच्यासोबत पण असं होत असेल. मग त्याने काय करायचं माहिती आहे का? प्रत्येक वेळेस एकाच ठिकाणी नाही राहायचं. एक तुम्ही अर्धा तास बसलाय ना, तर अर्धा तास उठायचं आणि रीडिंग करताय ना, थोडंसं वॉक करता-करता तुम्ही रीडिंग करू शकता. तुम्ही YouTubeवर व्हिडिओ बघता-बघता तुम्ही चालता-चालता तुम्ही कशी पण स्टडी करू शकता. एकाच जागेवर न बसता तुम्ही व्हेरियस मेथड्सने तुम्ही यूज करू शकता स्टडीमध्ये. सो तेच मी सांगितलं 9th टॉपिकमध्ये, की चेंज युअर स्टडी मेथड. तुम्ही चेंज करत राहा, की जेणेकरून तुम्हाला बोर नाही होणार. अँड लास्ट 10th नंबरचं खूप इम्पॉर्टंट आहे गाईज, खूप इम्पॉर्टंट. आणि तुम्ही थँक यू सो मच गाईज, जे पण लास्टपर्यंत व्हिडिओ बघत आले असतील. कारण की खरंच तुम्हाला तुमची जर पास व्हायचं असेल ना, तर हे हॅबिट्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करावे लागणार आहे. सो 10th नंबरचं आहे. अँड देन लास्ट नंबर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे की आहे, आर यू द बेस्ट स्टुडंट? यू आर द बेस्ट स्टुडंट. डोंट रिग्रेट द पास्ट टाईम वेस्ट ऑन ऑल. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, की तुम्ही बेस्ट स्टुडंट आहात. कोणतं स्टुडंट असं हे नाहीये, सगळे स्टुडंट बेस्टच असतात. बस आपल्याला आपल्या स्वतःवरती बिलीव्ह पाहिजे, की आपण स्वतःलाच डिमोटिव्हेट करतो. यार, मी काय केलं? रिग्रेट होतो आपल्याला, की मी वर्षभर अभ्यास नाही केलाय. आता हा 1 मंथ राहिला, याच्यामध्ये मी कसा अभ्यास करणार? जर मी फेल झालो तर? प्रत्येक गोष्ट आपल्या थॉट आपल्या माइंडमध्ये चालू असतात. सो त्यामुळे काय करायचं माहिती का? जे झालंय ते झालंय. 1 इयर तुम्ही नाही केलंय ना, पण 1 मंथ तुमच्याकडे आहे. सो तुम्ही तो 1 मंथ तुम्ही करा, फुल फील करा गाईज, की तुम्ही तुमची स्टडी रिकव्हर करा. ठीक आहे? की संपलं नाहीये, तुम्ही ट्राय करू शकता. सो आपल्याकडे 1 मंथ आहे गाईज. तुम्ही या 10 ज्या टिप्स सांगितल्यात किंवा हॅबिट्स सांगितलेत, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला आय होप तुम्हाला 10 टॉपिक्स कळले असतील. सो परत एकदा मी रिव्हिजन करते. सो फर्स्ट हॅबिट आहे, ट्राय टू वेक अप अर्ली मॉर्निंग. देन सेकंड आहे डेली रीडिंग अँड रायटिंग. थर्ड आहे डेली रीडिंग एमसीक्यूज. अँड फोर्थ आहे मोटिवेशनल थॉट स्टिक इन युअर वॉल. फिफ्थ नंबर आहे गुड न्यूट्रिशन इनटेक इन हेल्थ विल. सिक्स नंबर आहे चिट चॅट. डोंट चिट चॅट, क्लोज अँड फोकस इन युअर स्टडी. अँड नंतर होतं सेवन्थ नंबर्स आहे एन्जॉय युअर डे बट फुलफिल युअर नेक्स्ट डे इन स्टडी. त्यानंतर 8 नंबरचा आहे डोंट इग्नोर युअर स्टडी. आणि 9th नंबरचा आहे चेंज युअर स्टडी मेथड्स. नंतर लास्ट होतं यू आर द बेस्ट स्टुडंट, डोंट रिग्रेट युअर पास्ट. सो आय होप गाईज तुम्हाला हे 10 देखील टॉपिक कळाले असतील. अँड आय एम रिअली सॉरी गाईज, बिकॉज मी यूट्यूबवर कन्सिस्टन्स नाही राहते काही दिवस झाले. तर मी ट्राय करेल की मी कंटिन्यू करेल. सो थोडे दिवस माझ्याकडनं नाही झाले, बट आय कॅन ट्राय की मी
कंटिन्यू करत राहील. सो थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून माझा जो पण व्हिडिओ असेल, तो तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. बाय.